सुस्वागतम. नमस्कार, मी श्रुती माळी फ्रॉम श्रू तथास्तु कॉपरेटिव्ह एंड्स. आज आपण संवाद साधणार आहोत डॉक्टर कल्याणी पाटील यांच्यासोबत. नमस्कार, मी डॉक्टर कल्याणी पाटील. गेल्या 20 वर्षापासून मी होमिओपॅथिक प्रॅक्टिस करत आहे. कल्याणी होमिओपॅथी हॉलिस्टिक्स हे माझं ऑनलाईन आणि ऑफलाईन क्लिनिक आहे. मी क्लासिकल होमिओपॅथ आहे, त्याचबरोबर आर्ट थेरपिस्ट आणि इमोशनल इंटेलिजन्स कोच सुद्धा आहे. हॅलो मॅम. सो डॉक्टर कल्याणी, आम्हाला नक्की जाणून घ्यायला आवडेल की तुम्ही ही होमिओपॅथीची जर्नी कशी सुरू केली आणि काय, आणि त्याचा फायदा प्रेक्षकांना कसा होऊ शकतो, आणि हाऊ युअर जर्नी हॅज बीन इव्हॉल्व्ड ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम. नक्कीच मला सुद्धा इथे येऊन आज या सगळ्या गोष्टींबद्दल बोलायला जो चान्स तुम्ही दिला आहे त्याबद्दल मनापासून धन्यवाद. आणि मला सांगायला आवडेल की गेल्या 2 दशकांपासून मी प्रॅक्टिस करते आहे. मी आपल्या गव्हर्नमेंटच्या आयुष डिपार्टमेंटमध्ये म्हणजे अल्टरनेटिव्ह थेरपीसाठी हे डिपार्टमेंट आहे, त्यांच्याबरोबर होमिओपॅथिक रिसर्च प्रोजेक्ट्समध्ये काम केलं आहे. आणि येस, पालघर इथल्या ML ढवळे हॉस्पिटल हे जे होमिओपॅथिक हॉस्पिटल आहे तिथे सुद्धा मी काम केलं आहे. आणि सुरुवात तर मी माझी प्युअर होमिओपॅथिक प्रॅक्टिस पासूनच केली. पण प्रॅक्टिस करताना असं लक्षात आलं की बरेचसे जे क्रॉनिक आजार म्हणजे जे जुने आजार आहेत, तर त्याच्यामध्ये काय होतं ना की तुमची मानसिकता आहे ना ती कधी कधी आजारामुळे बदलते, किंवा आयुष्यामध्ये कधी काही लहानपणी घडून गेलं असतं किंवा एखादी दुःखद घटना घडते आणि त्यानंतर तुमची मानसिकता बदलते आणि त्यामुळे तुमची हेल्थ अफेक्ट झालेली असते. त्यामुळे फक्त औषधं न देता जर ही मानसिकता बदलण्यासाठी जर काम केलं तर मग पेशंट फार लवकर बरे होतात. आणि जे उपचाराचे जे फरक आहेत ते लॉंग टर्म मध्ये दिसून येतात. तर त्यामुळे मी माझा जो अप्रोच आहे तो माइंडसेट बेस्ड प्रॅक्टिस असा केला. त्याच्यामुळे मी पेशंटची मानसिकता बदलणं ह्याच्यावर सुद्धा जास्त काम करते. आणि त्याच्यामुळेच मी माझ्या प्रॅक्टिसला होलिस्टिक प्रॅक्टिस आहे असंच म्हणते. वाव, इजंट इट इंटरेस्टिंग होलिस्टिक्स अप्रोच. म्हणजे आपल्या बऱ्यापैकी मंडळी, तुम्हाला आणि मला कदाचित माहितीच नसेल की आपल्याला इंटरनली पण काम करता येतं. आणि मॅम अशा मॅजिशियन्स आहेत की त्या आपल्या इंटरनल क्वेश्चन्सवर खूप काम करतात आणि आपला मानसिक आजार जो आपल्याला बऱ्यापैकी कळतही नाही त्यावर काम करतात, आणि त्याच्यावर त्यांच्याकडे एकदम सुंदरशी रेमेडी आहे. दॅट्स रिअली इंटरेस्टिंग टू नो मॅम, रिअली रिअली इंटरेस्टिंग. डॉक्टर कल्याणी, आम्हाला खूपच जास्त उत्सुकता आहे की तुमचा हा होलिस्टिक हिलिंग अप्रोच म्हणजे तुम्ही नक्की काय करता आणि कशा प्रकारे ही तुमची प्रोसेस चालते. ओके, बघा, होलिस्टिक म्हणजे सर्वांगीण. सर्वांगीण म्हणजे तुमचं मन, शरीर ह्या दोन्ही गोष्टी इन्क्लूड असायला पाहिजेत. मला एक प्रश्न विचारायला आवडेल की तुम्ही तुमच्या आवडत्या पदार्थाचं नाव मनामध्ये आणा. बोलू नका, फक्त मनात आणा. ओके. आलं का तोंडात पाणी? खरंच हो, खूपच म्हणजे आत्ताच्या आत्ता खावंसं वाटतंय मला. येस, कारण आपल्या मनामध्ये जे विचार असतात ना त्याचा आपल्या शरीरावर परिणाम होत असतो. आणि मन आणि शरीर या 2 वेगवेगळ्या गोष्टी नाहीत, ह्याचं हे एक उत्तम उदाहरण आहे. नक्कीच. त्याचबरोबर असं आपण बऱ्याचदा बघतो की एखादी घटना आपण ऐकली की अंगावर शहारे येतात. म्हणजेच आपण ज्या परिस्थितीत राहतो त्याचाही आपल्या शरीरावर, आपल्या मनावर परिणाम होत असतो, की आपलं शरीर त्याला प्रतिसाद देत असतं. त्याच्यामुळे ही फक्त लक्षणांसाठी औषध घेतलं आणि आपण बरे झालो असं होत नाही बऱ्याचदा. तर त्याच्या मागे जर काही मानसिक कारणं असतील तर ती सुद्धा आपण ट्रीट करायला हवीत. आणि हाच विचार घेऊन मी माझी होलिस्टिक प्रॅक्टिस डिफाईन केली आहे. म्हणजे यामध्ये मी काय करते की तुम्ही जर माझ्याकडे कुठल्याही आजारासाठी आला असाल तर तुमच्या आजाराची लक्षणं तर मी विचारतेच, पण त्याचबरोबर त्याच्या मागे जर काही स्ट्रेस असेल किंवा कधी कधी असं असतं ना की लहानपणी एखादी घटना घडून गेली असते आणि त्याचा इम्पॅक्ट तुमच्यावर राहिला असतो, त्यामुळे मग एखादी भावना मनामध्ये तशीच राहते की नाही, ही गोष्ट मला जमूच शकत नाही. किंवा कधीतरी लहानपणी तुम्हाला रिजेक्ट केलेलं असतं कुठल्या तरी गोष्टीत, अगदी फ्रेंडशिपमध्ये कट्टीबट्टी झाली असेल पण ती खूप जर मनाला लागली असेल, किंवा मग प्रेमात अपयश आलं असेल, त्याच्यामुळे कुठेतरी एक मनाला इंजुरी म्हणते मी त्याला, तसं झालं असेल आणि ते जर हील झालं नसेल तर मनामध्ये कमीपणाची भावना, आय एम नॉट इनफ, ही भावना जर असेल ना तर ती सतत ह्या ज्या भावना आहेत या निगेटिव्ह भावना आहेत, त्या भावना जेव्हा तुमच्या मनामध्ये राहतात ना तर त्याचा परिणाम तुमच्या शरीरावर नक्कीच होत असतो. आणि त्यामुळे कधी कधी काही सिम्पटम्स शरीरामध्ये तयार होतात किंवा असलेला आजार त्याच्यामुळे कधी कधी वाढतो. म्हणजे आपण बऱ्याचदा बघतो बघा, एखादी घटना ऐकली आणि अचानक बीपी शूट झालं, रेग्युलर औषधं चालू होती तरीही, किंवा शुगर एकदम डाऊन झाली किंवा वाढली, किंवा कोणाकोणाच्या अंगावर आहे ना पित्त उठतं, टेन्शन आल्यावर डोकं दुखतं, ही सगळी लक्षणं ह्याचीच उदाहरणं आहेत. त्याच्यामुळेच होलिस्टिकमध्ये मी तुमचं मानसिक स्वास्थ्य, तुमचं शारीरिक स्वास्थ्य, त्याचबरोबर तुमचं डाएट, त्यामुळे तुम्ही लॉंग टर्म
बरे राहू शकता, हेल्दी राहू शकता. त्यामुळे तुमचं डाएट कसं आहे याच्यावरही मी काम करते. त्याबरोबर तुम्हाला काही ना काही प्रकारचा एक्सरसाइज करणं गरजेचं आहे. मग तुम्ही तुमच्या आवडीचा करू शकता. तर ह्या अशा 5ही पॉइंटवर आपण काम करतो आणि म्हणून मी याला होलिस्टिक अप्रोच असं नाव दिलं आहे. ओह! पंचकर्म. डॉक्टर कल्याणी यांनी आपल्याला खूप छान शब्दात समजून सांगितलंय आणि इझंट इट इंटरेस्टिंग मला तरी असं पहिल्यांदा एक्सपिरियन्स आलाय, की जे काही माझ्या आयुष्यात घडलंय आणि त्याला मी एक कुठेतरी मेमरीमध्ये हे स्टोअर झालंय आणि त्याचा इम्पॅक्ट होतो. आणि मंडळी आपल्या सगळ्यांनाच एक न्यूनगंड असेल, की मी हे करू शकत नाही किंवा जे माझ्या बरोबर वर्षापूर्वी घडलंय त्याचा कुठेतरी एक इम्पॅक्ट असतो आणि मॅम जसं मी म्हणाले, की डॉक्टर कल्याणी आपल्याला मनाचा आरसा दाखवतात. त्याच्यामध्ये ह्या पंचकर्मांनी म्हणजे डॉक्टरांकडे जायचंय, पण त्या आपल्याला काहीच रिस्ट्रिक्शन देणार नाही. हे किती छान वाटतंय. येस, कारण सिम्पटम ट्रीट करण्यापेक्षा त्या सिम्पटमच्या मागचा जो माणूस आहे तो ट्रीट करायला मला जास्त आवडतं. ओह माय गॉड! सो डीप, सो डीप. सो डॉक्टर कल्याणी मला अजूनही व्यवस्थित क्लिअर नाहीये. कारण मी अशा पहिल्यांदा कोणत्यातरी डॉक्टरबरोबर इंटरॅक्ट करतेय, की जे इमोशनली कनेक्ट होणाऱ्या प्रोसेसबद्दल बोलतायत आणि जे माझ्या डाएटवर रिलेटेड आहे, माझ्या फिजिक्सवर रिलेटेड आहे आणि माझ्या मेंटल मेमरीजमध्ये इन्व्हॉल्व आहे. तर तुम्ही आम्हाला खूप थोडंसं डिटेलमध्ये सांगाल का, की ही अशी प्रोसेस कशी चालते? येस, नक्कीच. मी यासाठी एक माझ्या एका पेशंटचं उदाहरण शेअर करते आणि मग ह्याच्या मागचं सायन्स सुद्धा तुम्हाला समजावून सांगते. हो. ओके, माझ्याकडे एक जस्ट 15 वर्षाची मुलगी येत होती हं, आणि तिला पेनफुल पिरियड्स ही तिची समस्या होती. ही अगदी हो. या वयामध्ये हा प्रॉब्लेम अगदीच कॉमन असतो हं. आणि ती स्पोर्ट्समध्ये होती. त्याच्यामुळे तिला काय व्हायचं ना, की नको वाटायचं. पाळी आली की अगदी नको हो. वाटायचं. खूप त्रास व्हायचा. आणि तिला तिच्या काही नातेवाईकांनी सांगितलं होतं किंवा एल्डर सिस्टर्स, कझिन वगैरे, की नाही हे तर दुखतंच, असंच असतं. हं, पण हं. तिची आई तिला घेऊन आली होती माझ्याकडे आणि मग तिला आम्ही औषधं दिली ज्याच्याने तिचे पेनफुल पिरियड्स स्टॉप झाले. पण तरी पण आहे ना, तिचं काही ना काहीतरी तिच्या बोलण्यामध्ये सतत मला जाणवायचं, की का ही मुलींनाच पाळी आहे किंवा हं, हं, का हे हं, असं? हं. मला खेळायला जायचं असतं आणि मग मला दुखतं किंवा मला नको वाटतं. तर त्याच्यावर तिच्याशी थोडं डिटेल मी बोलले. म्हणजे हा कन्सर्न तिचा किंवा तिच्या आईचा नव्हता. बट स्टिल आय फेल्ट की काहीतरी डीप याच्या मागे आहे. हं. आणि मग तिच्याशी बोलताना असं लक्षात आलं, की तिला ना ते मुलगी असणंच नको वाटत होतं. तिला असं ओह! वाटत होतं, की "धिस इज रेस्ट्रिक्टिंग माय पोटेन्शियल." हं, सो आम्ही याला म्हणतो, की डिनायल, हं. डिनायल ऑफ फेमिनिटी आणि त्याच्यामुळे तिला तो पिरियडचा त्रास येतच होता. त्याच्यामुळे फक्त मी आता औषधं दिले त्यांनी आता तिचे पिरियड हे झालेत. पण जर ते डिनायल गेलं नाही, तर पुढे जाऊन तिला पिरियडशी हं. संबंधित काही ना काहीतरी त्रास नक्की होऊ शकतात. त्याच्यामुळे मग आम्ही तिला त्या दृष्टीने काउन्सिलिंग केलं आणि हे का महत्वाचं आहे आणि हे त्रासदायक नाहीये, ही गोष्ट तिला समजावून दिली. त्याच्यानंतर शी हॅज ॲक्सेप्टेड हरसेल्फ आणि तिला इनफॅक्ट ती मुलगी असल्याचा फार अभिमान वाटायला लागला आणि ओह! त्याच्यामधनं ती हील झाली. आता आपण बघूया, की हे सगळ्या अशाच वरवरच्या गोष्टी आहेत का? तर असं नाहीये. आपल्या शरीरामध्ये ना सायको न्यूरो एंडोक्राईन म्हणजे अगदी सोपं करून सांगते. हं, हं. सायक म्हणजे तुमचं मन, तुमच्या हां. मनात येणारी विचार आणि भावना. न्यूरो म्हणजे तुमचा ब्रेन ब्रेक. हं. आणि एंडोक्राईन म्हणजे आपली हॉर्मोनल सिस्टीम. आपल्या शरीरामध्ये वेगवेगळे हॉर्मोन्स असतात आणि त्यामधूनच सगळे फंक्शन होत असतात आपल्या शरीरातले. तर हा पीएनई ॲक्सिस आपल्या शरीरात असतो. त्यामुळे आपल्या मनात जे पण विचार आहेत ना, त्याच्याप्रमाणे डायरेक्ट कमांड आपल्या ब्रेनला जाते हं, हं. आणि मग ब्रेनकडनं त्याप्रमाणे हॉर्मोन शरीरामध्ये पाझरले जातात आणि मग त्याप्रमाणे ॲक्शन होते. म्हणजे अगदी एक सोपं उदाहरण सांगितलं ना, की तुम्ही सतत जर टेन्शनमध्ये असाल, की सतत कुठल्या तरी गोष्टीचं टेन्शन आहे, तर मग काय होतं, की मनामध्ये विचार जर निगेटिव्ह आहेत, तर मग स्ट्रेस हॉर्मोन सतत, की मेंदूला संवेदना जातात काहीतरी डेंजर आहे. हं, हं. त्याच्यामुळे स्ट्रेस हॉर्मोनचं प्रमाण शरीरामध्ये वाढतं. ओह! स्ट्रेस ओके. हॉर्मोनचं प्रमाण वाढलं, की मग ते डिपेंडिंग ऑन युअर पास्ट हिस्ट्री किंवा मग फॅमिली हिस्ट्री, की हं. पास्टमध्ये जर समजा तुम्हाला टायफॉइड होऊन गेलाय, तर तुमची डायजेस्टिव्ह सिस्टम वीक आहे. मग ते जे हॉर्मोन आहेत त्याची ऍक्शन तुमच्या डायजेस्टिव्ह सिस्टीमवर होईल. मग तुम्हाला मीटिंगला जाण्याच्या आधी लूज मोशन होणं ओह! किंवा मग स्टमक अपसेट होणं, असे प्रकार होऊ शकतात. किंवा जर तुम्हाला तुमच्या फॅमिली हिस्ट्रीमध्ये मायग्रेनची हिस्ट्री आहे, तर तुम्हाला मायग्रेन होईल किंवा थायरॉइड होईल किंवा इतर काही. तर अशा प्रकारे ह्या गोष्टी काम करत असतात. हं. त्याच्यामुळे तुमच्या शरीरामध्ये जर हॅपी हॉर्मोन राहायचे असतील, तर तुमचं मानसिक स्वास्थ्य हे चांगलं असायलाच हवं. हो.
श्रोते हो, जर हा व्हिडिओ तुम्ही जर MBA स्टुडंट्स आहात किंवा तुम्ही युनिव्हर्सिटीमध्ये आहात आणि तुम्ही वयाच्या अशा टप्प्यावर आहात, की तुम्ही पण एक हार्मोनल इम्बॅलन्स फेस करताय आणि त्याच्यासाठी आपल्याला 40-50 ची वेळ वाट बघावी लागणार नाही. तुम्ही कॉलेज स्टुडंट आहात आणि तुम्हाला पण असं वाटतंय, की मी एक स्पोर्ट्समन आहे आणि मी नॅशनल गोल्ड मेडलिस्टसाठी मी आता अप्लाय करते. तर तुम्ही हे घाबरून जाऊ नका. डॉक्टर कल्याणीने आपल्याला आत्ताच सांगितलंय, की ह्याचं सोल्युशन आहे. पण जोपर्यंत आपल्याला कळणार नाही की प्रॉब्लेम आहे, तेव्हाच आपल्याला कळेल की ह्याचं सोल्युशन सुद्धा आहे. सो वेन यू कांट चेंज द सराउंडिंग्स अँड फिजिकल हेल्थ द गॉड हॅज गिव्हन अस द बर्थ अबाउट, तर तुम्ही फक्त एकच करा की जे आहे आयुष्य ते सुंदर आहे आणि एक्सेप्ट करा. आणि जेव्हा तुम्ही एक्सेप्ट करता ना, मग बघा तुमची झेप आभाळापर्यंत जाईल आणि तुम्हाला कोणीच अडवू शकत नाही. आणि जरी तरी थोडा जरी तुमच्याकडे शंका असेल, तर आपल्याकडे डॉक्टर कल्याणी आहेत. त्या फक्त कॉल हवे आहेत आणि तुम्ही त्यांना नक्कीच रीच आउट करू शकता. नक्कीच. अगदी ऑनलाईन आणि ऑफलाईन सुद्धा. सो डॉक्टर कल्याणी, सर्दी, खोकला अगदीच क्षुल्लक वाटतं आपल्याला आणि आपण बऱ्यापैकी इग्नोर सुद्धा करतो. आणि ते शाळेत जाणाऱ्या मुलींना होतं किंवा कॉलेजमध्ये जाणाऱ्या मुलींना होतं किंवा आपल्यासारखे वर्किंग प्रोफेशनल्सना पण होतं. तर मला खूप असं विचारायला आवडेल, की होमिओपॅथीची जी ट्रीटमेंट आहे किंवा ती सर्दी खोकल्यावर पण उत्तम प्रकारे काम करते, की फक्त तुम्हाला एक इमोशनल इम्बॅलन्स झाला किंवा तुमच्या मेंटलमध्ये काही डिस्ट्रॅक्शन्स आहे, त्याच्याबद्दल करते, की अगदीच सर्दी खोकला झाला तर आम्ही तुमच्याकडे होमिओपॅथी ट्रीटमेंट घेऊ शकतो का? नक्कीच. हा हा खूप चांगला प्रश्न आहे. कारण हं, बऱ्याच लोकांना असं वाटतं, की होमिओपॅथी फक्त जुनाट आजारांसाठी आहे. पण तो एक खूप हं. मोठा गैरसमज आहे. कारण सर्दी, खोकल्यासारखे अॅक्यूट आजार किंवा डेंग्यू, व्हायरस यासारख्या इन्फेक्शनमध्ये सुद्धा होमिओपॅथी खूप छान काम करते. म्हणजे अगदी कॉमन उदाहरण घेता येईल, की ॲलर्जिक सर्दी. हं. बऱ्याच मोठ्या माणसांना पण असते किंवा लहान मुलांना असते किंवा जरा सीझन चेंज झाला, की आजारी पडणं, पाणी हं. चेंज झालं, की आजारी पडणं किंवा इतर कोणी घरात आजारी पडलं, की आजारी पडणं किंवा हल्ली आपण बघतो, की डस्टचं प्रमाण हो. वातावरणात खूप आहे. मग त्याच्यामुळे सारख्या शिंका येणं किंवा नाकाचं हाड वाढणं हाही प्रकार बऱ्याच हं, जणांचा असतो, की काय होतं याच्यामध्ये, की आडवं पडलं ना, झोपलात, की तुमचं नाकपुडी बंद होऊन जाते. हं. त्यामुळे झोप डिस्टर्ब होते. म्हणजे दिसायला हे फार छोटे प्रॉब्लेम आहेत किंवा यासाठी बऱ्याचदा सर्जरी सांगितली जाते. पण होमिओपॅथीने हे विदाऊट सर्जरी हे आजार बरे केले जातात. कारण ह्याच्यामागे आम्ही काय विचार करतो, की जर तुम्हाला ॲलर्जी आहे, डस्टची असेल किंवा कुठच्या पदार्थांची किंवा थंड पदार्थाची म्हणा. पण त्याचा त्रास तुम्हाला होतो आहे, याचा हं, अर्थ तुमची इम्युनिटी कुठेतरी कमी आहे. बरोबर हं, आहे? कारण तो हं, त्रास सगळ्यांना होत नाहीये. हं, सेम वातावरणामध्ये सगळेजण आहेत. हं. मग याच्यामध्ये आम्ही सर्दी बरं होण्यासाठी तर औषध देतोच. ॲट द सेम टाईम तुम्हाला पुन्हा-पुन्हा तो त्रास होऊ नये यासाठी तुमची इम्युनिटी वाढवणं गरजेचं आहे. त्यामुळे एक औषध जे आहे ते तुम्हाला त्याला मी कॉन्स्टिट्यूशनल औषध म्हणतो, की ते तुमच्या पर्सनॅलिटीप्रमाणे डिफाईन केलेलं असतं, की हं. जे कस्टमाइज असतं. बरोबर. सरसकट सगळ्यांसाठी हे सर्दीचं, हे ॲसिडिटीचं अशी औषधं होमिओपॅथीमध्ये नाहीयेत. तर तसं औषध आम्ही तुम्हाला देतो, ज्यामुळे तुमची इम्युनिटी वाढते. त्याच्यामुळे तुम्हालाही वारंवार आजारी पडण्याचा जर प्रकार असेल, तर तो निघून जातो. कारण कसं आहे माहिती आहे का, आपल्या शरीरामध्ये नॅचरल हीलिंग मेकॅनिझम्स असतात. हं. आपलं शरीर स्वतःला बरं करू शकतं. आमचं जे औषध आहे कॉन्स्टिट्यूशनल औषध, ते या हीलिंग मेकॅनिझम्सला स्टिम्युलस देतं. हो. त्यामुळे तुमची ओके. बॉडी स्वतःच तुम्हाला हील करते. मग ही हं. ट्रीटमेंट कधीपर्यंत चालते? तर ज्या वेळेला काही समजा तुम्ही डस्टमध्ये गेलात किंवा ज्या पदार्थांचा पूर्वी तुम्हाला त्रास होत होता, ते पदार्थ तुम्ही खाल्लेत आणि तरी तुम्हाला फक्त एखाद दुसरी शिंक आली आणि थोड्या वेळाने तुम्ही आपोआप बरे झालात किंवा हं. तुम्ही एखादा काढा घेतला किंवा गरम पाणी घेतलं, एक डुलकी काढलीत आणि तुम्ही बरे झालात. दॅट इज द टाईम की तुमची इम्युनिटी आता सक्षम झाली आहे. कारण ती डिटेक्ट करू शकते, की हा प्रॉब्लेम आहे. ॲट द सेम हं. टाईम ती स्वतःची काळजी सुद्धा घेऊ शकते. त्यावेळेला आम्ही ट्रीटमेंट स्टॉप करतो. हो. ओके. ओके. म्हणजे आता तुम्हाला माहिती आहे, की आपल्याकडे डॉक्टर कल्याणी आहेत. तर तुम्ही अगदीच सर्दी खोकल्याचा आजार इग्नोर करू नका. कारण मेट्रोकडचं सगळीकडे काम चालू आहे. आपल्याला कॉलेजला जावं लागतं. आपल्याला ऑफिसला जावं लागतं आणि अगदीच नाही तर गृहिणींना मार्केटमध्ये आपल्यासाठी छान-छान जेवण बनवायला, भाजी घ्यायला तर नक्कीच जावं लागतं. आणि त्यावेळेस तुम्हाला पोल्युशनची काही एलर्जी झाली आणि तुम्हाला असं वाटलंय, की माझी इम्युनिटी कुठेतरी कमी पडते आणि तिला सक्षम कसं करायचं? त्याचा उपाय डॉक्टर कल्याणी मॅमकडे नक्कीच आहे. त्याच्यामुळे श्रोतेहो, तुमची सर्दी खोकला इग्नोर करू नका आणि मॅमकडून तुम्ही नक्कीच औषध घ्या. थँक डॉक्टर कल्याणी, मला अजून एक प्रश्न जो मगाचपासून माझ्या इट्स अकिअरिंग इन माय माइंड कंटिन्युअसली, की असं काही आहे की त्याच्यामुळे तुमच्या एखाद्या पेशंटचं पूर्ण लाईफस्टाईल बदलली आहे, त्यांच्या आयुष्यात खूप मोठा ट्रान्सफॉर्म झालाय आणि होमिओपॅथीचा इम्पॅक्ट
त्यांना एक वेगळ्या लेव्हलला घेऊन गेलं आयुष्यामध्ये. असं काही घडलंय का? जर ती स्टोरी आम्हाला नक्की ऐकायला आवडेल. नक्कीच. अशा बऱ्याच स्टोरीज आहेत आणि मी माझ्या सोशल मीडियावर बऱ्याचशा पीसीओएस रिव्हर्सल स्टोरीज किंवा थायरॉइड रिव्हर्सल स्टोरीज नियमित शेअर करत असते. एक रिसेंट स्टोरी मी शेअर करेन एका पेशंटची. शी इज अ डिवोर्सी, म्हणजे डिवोर्स तिचा प्रोसेसमध्ये आहे. त्यामुळे तिच्या मनावर प्रचंड स्ट्रेस आहे आणि आधीची जी काही 6 वर्ष होती लग्नाची, ती पण प्रचंड स्ट्रेसफुल होती. आणि त्या स्ट्रेसच्या इम्पॅक्टमुळे तिला पीसीओएसची लक्षणं दिसायला लागली होती. आता पीसीओएस म्हणजे काय, तर पिरियड इरेग्युलर होतो, अनवॉन्टेड हेअर ग्रोथ येते चेहऱ्यावर, पिंपल्स असतात आणि वेट गेनचे इश्यू येतात, त्याच्याबरोबर मूड स्विंग्स असतात, त्यामुळे तुमचं काम सुद्धा अफेक्ट होतं आणि ऍट द सेम टाइम इन्फर्टिलिटी, हे सगळे सिम्पटम्स आहेत. तर हिचं पाळी खूप इरेग्युलर होती आणि त्याच्यामुळे सुद्धा तिला तिच्या सासरी खूप टॉर्चर केलं जात होतं की तुला पिरियडच येत नाही तर तू आई कशी बनणार. आणि त्याच्यामुळे हिने ते एक मनामध्ये धरलं होतं की काहीतरी तर माझ्यात प्रॉब्लेम आहे, कारण मला पिरियड येत आणि स्ट्रेस एवढी कॉन्स्टंट होती ना की तिला 6-6 महिने पिरियड येत नव्हते. त्याच्यामुळे तिने म्हणजे तिचं वय 28 आणि त्याच वयामध्ये तिला असं वाटतं की काहीतरी मेजर इश्यू माझ्यामध्ये आहे. आणि तिने जस्ट सोशल मीडियामधनच ती आमच्याकडे कनेक्ट झाली आणि त्यावेळेला तिचं मी काउन्सिलिंग सुद्धा केलं आणि तिची पूर्ण केस हिस्ट्री घेऊन तिला ट्रीटमेंट सुरू झाली. तिला ट्रीटमेंटच्या दुसऱ्या महिन्यामध्ये पाळी आली आणि ते तिच्यासाठी एवढं म्हणजे शॉकिंग होतं तिच्यासाठी खरं तर. कारण अदरवाईज माझे बरेचसे पेशंट असतात ते खूप आनंदी होतात, पण हिच्यासाठी शॉकिंग होतं कारण तिने कुठेतरी ते मानलं होतं की मला काही पाळी येणारच नाहीये. आणि 8 महिन्यानंतरची ही पाळी होती आणि ट्रीटमेंट नंतरच्या 2 महिन्यांनी ती आली होती. तर शी वॉज सो हॅपी आणि ती म्हणाली की मला असं वाटलं होतं की मी कधी आयुष्यात आई बनू नाही शकणार आहे, कारण मला पाळीच येत नाही. आणि तो इतका ट्रॉमा होता आणि त्याच्यानंतर 2-4 दिवसांनीच तिचं कोर्टमध्ये जायचं होतं तिला. पण ती खूप सॉर्टेड होती आणि तिने तिथे ठामपणे तिची भूमिका मांडली. म्हणजे आणि एकटी राहते आहे ती सध्या, ना माहेरी राहते ना सासरी राहते. पण तिने जॉब स्विच केला आणि एक आधी जे ती प्रमोशन घ्यायला नाकारत होती, तिला असं वाटत होतं की ह्या सगळ्या स्ट्रेसमध्ये मी माझं आउटपुट चांगलं देऊ नाही शकणार, ते तिने स्वीकारलं आणि खूप छान प्रकारे ती रेडी झाली आयुष्यासाठी. आणि आता तिचं आता रिसेंट लास्ट वीक मध्ये फॉलोअप झाला. ती म्हणाली की आता मी माझ्या नवीन आयुष्यासाठी मी विचार करू शकते की नवीन साथीदार पण मी सोडू शकते. अदरवाईज हे सगळ्या गोष्टी तिने क्लोज करून टाकल्या होत्या स्वतःसाठी. ओके. आय थिंक इट्स कम्प्लिटली अ आईस ब्रेकर बिकॉज आय बिंग अ विमेन आय अंडरस्टँड की आपल्याला किती चॅलेंजेस असतात लाईफमध्ये आणि जग काय म्हणेल हा सगळ्यांचाच प्रॉब्लेम आहे. जग काय म्हणेल, आपले 2 मोठी जगं जी आपल्या ऑफिसमध्ये असतात आजूबाजूला, जिथे आपण कॉन्सन्ट्रेट व्यवस्थित करू शकत नाही, रिझल्ट देऊ शकत नाही, टाईमलाईन अचीव्ह करू शकत नाही. आणि एक स्त्री म्हणून मला असं वाटतं की आपण एक लाईफ पार्टनर चूज करतो आणि त्या रिलेशनशिपमध्ये जेव्हा प्रॉब्लेम असतो आणि त्याचा इम्पॅक्ट आपल्याला पीसीओडी मध्ये होतो. सो डॉक्टर कल्याणींनी जी ट्रान्सफॉर्मेशन स्टोरी सांगितली आहे की आय एम शुअर की ही स्टोरी तुम्हाला खूप जवळची वाटत असेल की तुमची एखादी मैत्रीण, तुमची सून किंवा तुमच्या शेजारच्याच घरात राहणारी एक स्त्री जी हे सगळं वारंवार सहन करते आणि तेव्हा तिला असं वाटतं की आपल्याकडे कोणी नाही, आपण सगळ्यांसाठी आहोत. आपण सगळ्यांची काळजी घेतली, पण जेव्हा आज मला काळजी घ्यायची खरोखर गरज आहे, तर माझ्याकडे कोण नाही. अशासाठी डॉक्टर कल्याणी इज अ बेस्ट विमेन आणि काउन्सिलर. कारण त्या तुम्हाला अगदीच मैत्रिणीसारखा सल्ला देतील आणि तो तुम्हाला आयुष्यभर पुरेल. आणि जशी स्टोरी मॅमनी आता शेअर केली, त्या स्टोरीमध्ये नक्कीच आपल्याला वाटतंय की किती आयुष्यात बदल झाले, की तुम्ही स्वीकारलंय की आपला जो एक्स पार्टनर किंवा हजबंड किंवा आपला नवरा असेल आणि जर ही स्टोरी तुमच्यापैकी कोणाच्या एका मैत्रिणीची असेल आणि तुम्हाला असं खरोखर वाटतंय की आपण गिव्ह इट बॅक टू द सोसायटी जे म्हणतो आणि जर एखाद्या गृहिणीला आपण त्यांच्या ह्या ट्रॉमामधून बाहेर काढून एक नवीन आयुष्याची ओळख करून दिली आणि जर डॉक्टर कल्याणी आपल्यासोबत आहेतच आणि त्यांचे डिटेल्स पण तुम्हाला दिसतीलच आणि त्या सोशल मीडियावर पण बरेच त्यांचे व्हिडिओज वगैरे पोस्ट करत असतात, तर तुम्ही नक्की मॅमना कॉन्टॅक्ट करा. आणि मला असं वाटतं की एखादी स्त्री जिला खरोखर गरज आहे त्यांचा मित्र म्हणजेच डॉक्टर कल्याणी. डॉक्टर कल्याणी, आपण थोडीशी गंमत करूया. हाऊ अबाउट रॅपिड राउंड? येस, चालेल ना. अरे वा. वन इमोशन्स दॅट अफेक्ट्स हेल्थ द मोस्ट? सप्रेस्ड स्ट्रेस. युअर फेवरेट स्ट्रेस बस्टर फॉर ह्युमन बीइंग? स्वतःबरोबर डेटला जायचं. Oh my God. One sign the body needs attention. कॉन्स्टंट फटिग विदाउट एनी क्लिअर कॉज.
आर्ट थेरपी इन वन वर्ड. एक्सप्रेशन. ओ. इमोशनल इंटेलिजन्स अकॉर्डिंग टू यू. हील द निगेटिव्ह इमोशन्स बिफोर दे किल यू. वाव. सो अमेझिंग. माझ्याकडे वेळ नाही, तुमच्याकडे वेळ नाही, कोणाकडेच वेळ नाहीये. ह्याचं औषध काय आहे तुमच्याकडे डॉक्टर कल्याणी? नक्कीच. वेळेचा प्रश्न सगळ्यांनाच येतो आणि त्यामुळेच आम्ही ऑफलाईन बरोबरच ऑनलाईन कन्सल्टेशन सुद्धा करतो. व्हिडिओ कन्सल्टेशन असतं आणि औषध आम्ही तुम्हाला कुरिअरनी अगदी तुमच्या घरी पोहोचवतो किंवा तुमच्या ऑफिसमध्ये सुद्धा. आणि अगदी 1 तासामध्ये सुद्धा औषधाची डिलिव्हरी आम्ही देतो. पण ऑनलाईन कन्सल्टेशनचे चार्जेस किती असतील? चार्जेस सेमच आहेत ऑनलाईन आणि ऑफलाईनमध्ये. ओके. पण मी असं ऐकलंय की तुमच्याकडे ऑनलाईन कन्सल्टेशन फर्स्ट टाइमरला फ्री आहे? येस, येस. म्हणजे आमच्याकडे फर्स्ट कॉल जो आहे तो फ्री कन्सल्टेशन कॉल आहे. ज्याचा तुम्ही नक्कीच फायदा घेऊ शकता. ओके, ओके. आणि तुम्ही जेव्हा कुरिअरने करता म्हणजे अगदीच आपण म्हणतोय की टेक्नॉलॉजी आहे. ब्लिंकिट, स्विगी जिनी आणि त्याप्रकारे माझं औषध माझ्याकडे किती वेळात येईल? अगदी मी म्हटलं तसं, की तासाभरामध्ये सुद्धा तुम्हाला औषध मिळू शकतं. अरे वाह! म्हणजे मला काहीच वेळ खर्च करायची गरज नाहीये. अगदी. सुपर्ब! सो डॉक्टर कल्याणी अगदीच जाता-जाता आणि ह्या क्लोजरच्या वेळेस तुम्ही असं काही मार्गदर्शन आपल्या श्रोत्यांना करू शकता, की जे आपलं एक डेली टिप्स असतील आणि अंटिल इट बिकम्स युअर लाईफस्टाईल? येस, नक्कीच मी सांगेन, की जर तुम्हाला सतत तुम्ही आजारी पडत असाल किंवा तुम्हाला खूप थकवा येत असेल किंवा रिपोर्ट्स नॉर्मल आहेत, पण तरी पण काही ना काहीतरी त्रास होतोय. तर हा जो डिस्कम्फर्ट आहे, तो त्याला तुम्ही इग्नोर करू नका. नक्कीच तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि तुमच्या कॉर्पोरेटच्या बिझी लाईफमध्ये तसंच तुमच्या इतरही ज्या हाउसवाईफ्स आहेत किंवा स्टुडंट्स आहेत, या सगळ्यांसाठी काही छोट्या टिप्स आहेत, की तुम्ही रोज सकाळी उठल्यावर आरशात बघून स्वतःला एक मस्तपैकी आय लव्ह यू म्हणा. ज्यावेळेला तुम्हाला खूप कंटाळा येईल त्यावेळेला हे स्ट्रेचिंग जे आहे की शोल्डर स्ट्रेचिंग वगैरे असं करा किंवा तुम्ही एक 2 मिनिटाचा 5 मिनिटाचा वॉक तुम्ही तुमच्या ऑफिसमध्ये घेऊ शकता किंवा अगदीच खूप ओव्हरवेल्मिंग वाटलं तर फक्त 2 मिनिटासाठी डीप ब्रीदिंग करा. या टिप्सचा तुम्हाला खूप जास्त फायदा होईल. थँक व्हेरी मच. माझ्या वर्किंग प्रोफेशनल मित्र-मैत्रिणींनो, तुमच्यासाठी मला हे नक्कीच सांगायला आवडेल, की तुमच्याकडे जर हेल्थ इन्शुरन्स असेल आणि तुम्ही ॲन्युअल हेल्थ चेकअप करत असाल, तर डॉक्टर कल्याणी ह्यांच्याकडे अशी काही गोष्ट आहे, की ती तुम्ही आपल्या नवविवाहित पत्नीला, आपल्या बहिणीला, आपल्या आईला आणि अगदीच आपल्या रोजच्या जीवनातल्या कॉर्पोरेट फ्रेंडला ॲनिव्हर्सरी गिफ्ट, बर्थडे गिफ्ट म्हणून देऊ शकता. आणि फुलं आणि चॉकलेट्स आपण आयुष्यभर भरपूर दिलेत. पण त्यांना जे काही गरजेचं आहे आणि ते त्यांच्या इमोशनल क्वेशन्सवर खूप छान प्रकारे काम करेल, असं हे गिफ्ट डॉक्टर कल्याणींकडे आहे. तर तुमची मित्राची और मैत्रिणीची जर ॲनिव्हर्सरी आणि बर्थडे जवळ येत असेल, तर तुम्ही हे नक्कीच ट्राय करू शकता. डॉक्टर कल्याणींनी जे तुम्हाला टिप्स दिले त्याच्यामध्ये मला खूप इंटरेस्टिंग वाटलं, की इट्स सो सिम्पल, हग युअरसेल्फ. With this note, signing off, Shru Tathastu Corporate Events, Shruti Mai. Namaskar.